श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मुनी करुणी विचार आरंभिले, स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हा वेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य. सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी आका मामाशी ऐसे सांगून सर्वत्रांशी निघाले. सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे वय अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवंसा पूर्ण असावा. एकूण या वराशी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेची तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाविधान ठेविले तया लागून. शुक्लपशी शशी समान बाळवाडू लागले. पुढे केले मौजीबंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुदारात अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी समर्थ. सर्व सामग्री मिळवणी द्रव्ये बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बसले. भोजनी तूप गेले सरुणी. दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांची लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे एकोणी मुरगोडी आले धावणी. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजी शिवरतांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो. त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे किला वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणात येतू रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकात कथा समत सदा पुरुषोत्प्रेमळ भक्त 10मो अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवन्तु. श्रीरस्तु.